सगळ्यात अगोदर तर मी जरंगे नावाच्या ह्या व्यक्तीचा निषेध करतो, धिक्कार करतो आणि त्यांनी ज्या प्रकारे हुकुमशाही चालवण्याचा, हुकुमशाही भाष्य करण्याचा प्रयत्न केलाय त्याचा देखील मी निषेध करतो। जरंगे ज्या प्रकारे बोलत आहे की कुणाला म्हणताय की तुडवतो आम्हाला, त्याच्यानंतर म्हणतो की लायकी नाही, त्याच्यानंतर म्हणतो कलंकित, ही भाषा जी आहे ही जाती अंध भाषा आहे। अशा भाषेचा हिंदुस्थानामध्ये कधी सुद्धा स्वीकार केला जाणार नाही। मला सांगायचंय, चप्पल मारल्याच्या नंतर आरक्षण मिळत नसते, वैचारिक लढाई नाहीये। आणि मला त्याही पुढे जाऊन सांगायचंय, जरंगे ह्या एका व्यक्तीमुळं आज जे आपण पाहत आहात पिंपरी ह्या गावी ज्या प्रकारे एका म्हणजे मागासवर्गीय कुटुंबावर हल्ला होत आहे, त्या कुटुंबातला लेकरू लहान बाळ ज्या प्रकारे फेकून दिल्या जात आहे, ते बाळ म्हणत आहे, त्या बाळाचं स्टेटमेंट मीडियावर आलेलं पहा। अशा प्रकारच्या अत्याचाराची नव्याने उपजती ही जरंगेंमुळे आहे। त्याचबरोबर ह्या अगोदर सुद्धा तुम्हाला माहित असेल, कीर्तनकार जी व्यक्ती होती तुळशी गावची, सातारा जिल्ह्यातली, त्या व्यक्तीच्या नावी कुटुंबातली व्यक्ती केवळ मतदान केलं नाही म्हणून ही ते सुद्धा परिणाम ह्या जरंगेचा आहे। आणि मला सांगायचंय, सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर असतील किंवा माननीय मंत्री छगन भुजबळ असतील, त्यांच्या बाबतीमध्ये एकेरी बोलणं जरंगे आणि त्यातले त्यात भुजबळ साहेबांबद्दल म्हणणं की तुम्ही कलंकित आहात, हे ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज आहे। माननीय सभापती महोदय जे विधानसभेचे आहेत, त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सरकार म्हणून नाही तर सभापती म्हणून जरंगेला तुम्ही रीट इश्यू करा। सगळ्या माध्यमांसमोर जरंगे तुडवतोची भाषा करतोय, माननीय मंत्र्यांना तुम्ही रीट इश्यू करावी आणि 6 महिन्याची जेल जरंगेला झाली पाहिजे। का हे कायद्यातली तरतूद आहे, कायद्यातली तरतूद पाळली गेली पाहिजे। सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब असोत किंवा कोणीही सन्माननीय मंत्री महोदय असोत, लाज वाटायला पाहिजे प्रत्येकाला। अरे मला सांगा, एका बाजूला तुम्ही इतर नेत्यांना गावबंदी, तर एका म्हणजे ते कोणते पवार कुटुंबातलं ते पोरग, काय नाव आहे त्या पोराचं, त्या रोहित, त्या पोराला मात्र तुम्ही गावामध्ये प्रवेश राजकीय असून अशा प्रकारचं चालतं काय? पडळकर साहेबांनी काही चुकीचं बोललेलं नाही। पडळकर साहेबांसोबत जे काही करण्याचा प्रयत्न झाला किंवा झाला असेल त्याचा आम्ही धिक्कार करतो। आणि मी जरंगे, हे कोणतं लक्षण आहे? हे मागासलेपणाचं लक्षण आहे, हे मागासलेपणाचं लक्षण असू शकत नाही। सरसकट आरक्षण तर सोडाच, सरसकट आरक्षण तर सोडाच, सरसकट आरक्षण तर सोडाच। माझे मराठा भाऊ मागास नसल्यामुळे एक तिळाच्या तिनक्या इतकं सुद्धा आरक्षण मागास आयोगांमार्फत मागास न ठरवल्यामुळं डंके की चोट पे मिळू शकत नाही। बी आणि मराठा असा कोणताही वाद होणार नाही। जरंगेंसारखे काही एलिमेंट ज्यांचे मित्र परिवार आपण पाहिला असेल की जो अटक झालेला जो माणूस आहे जालन्यातला, त्याच्याकडे काडतूस आणि बंदूक सापडली, अशा लोकांकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते? त्याच्यामुळं मराठा भावांना आता हळूहळू कळायला लागले। आपण जे पाहिलं विदर्भामध्ये की विदर्भामध्ये पाठ फिरवल्या गेली जरंगेसाठी मराठा भावांनी, आणि आता हळूहळू तुम्हाला माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणामध्ये सुद्धा जरंगेची काही चलती बोलती नाही। कारण सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्र असा आहे की प्रयोग करून पाहते महाराष्ट्र कायम, आणि त्यामुळं आता हळूहळू जसं जसं मराठा भावांना कळत आहे, जसं की तुम्हाला सांगतो मी, मला काल परभणीतून फोन आला, ओबीसीचं प्रमाणपत्र हातात घेऊन फोन आला, कुटुंबामध्ये विचार झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर कुणबी म्हणून, की आता हे फायदादायी आहे का? घरातलीच मुलं सांगत असतील की हे मिळालं तर EWSचं 10% बरं की 400 जातीमध्ये 19% बरं। त्याच्यामुळं स्वतः मला फोन केला, मी त्यांना सांगितलं की हे प्रमाणपत्र जसं आलं तसं वापसही करून टाका। ज्या प्रकारे जरंगेच्या चुकीच्या निर्णयामुळं प्रमाणपत्र लड्डूसारखे वाटण्यात येत आहेत, बरोबर तुम्हाला सांगतो, सरकारकडे जर एखादा वडर, कैकाडी किंवा तेली, तांबोळी, सुतार, लोहार, वासुदेव कोणी जरी गेलं मागायला तर हेलपाटे घालावं लागतात, हे खरं आहे। परंतु मराठा म्हणून कुणबी देण्यासाठी मात्र वेगळी व्यवस्था केलेली आहे। परंतु आता ज्यांना सर्टिफिकेट लड्डूसारखे दिवाळीच्या वाटण्यात आले ते सुद्धा लोक मला फोन करून विचारतात, या सर्टिफिकेटचा परिणाम काय?
मी ते रेकॉर्डिंग्स वाजवू शकतो तुमच्यासमोर, पुरावे देऊ शकतो मी तुमच्यासमोर. आणि मी त्यांना सांगितलं, हे जर तुम्हाला पटत नसेल तर हे प्रमाणपत्र वापस न्या. ज्या प्रकारे कुणबीकरणाचे प्रमाणपत्र लड्डूसारखे वाटले गेले, त्याच प्रकारे ते प्रमाणपत्र वापस करण्यासाठीची सुद्धा रीग लागेल, लाईन लागेल. हे डंके की चोट पे सांगतो. ये बंबई दिलदारों की है जरंगे, ये बंबई कानून मानने वालों की है, ये बंबई भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर की है. ही आर्थिक राजधानी है, ही वैश्विक शहर है. इथे माननीय उच्च न्यायालयाने निर्देश घालून दिलेले आहेत, काय केलं पाहिजे, आंदोलन कुठं केलं पाहिजे आणि GDP घसरला नाही पाहिजे. हे सगळं पाहण्याची जिम्मेदारी सरकारची आहे. मी सरकारला विनंती करतो, आम्ही तर याचिका दाखल केलेली आहे. ह्यांच्या मित्राकडे बंदूक भेटते, काडतूस मिळते, आणखीन यांना नोटीस का दिली जात नाही, चौकशी का होत नाही. आम्ही त्याही पुढे जाऊन सांगतो, 24 तारखेच्या अगोदर यांना कायद्याच्या चौकटीत आणा. जरंगे तुझा अरे कार्य आता बस झाला. परत कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगतो, तू अटर्नी जनरल नाहीस जरंगे, तू ॲडव्होकेट जनरल नाहीस. त्यामुळे तू आपल्या मर्यादेत राहा. तू अशा प्रकारे इतरांना जर घालून पाडून अपमानित करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे खपून घेतलं.